नमस्कार. आज आपण 2 डाळी मिक्स करून फोडणीचं खमंग असं वरण बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं वरण तयार होतं. तर आज आपण इथे 1 वाटी इथे तुरीची डाळ आणि अर्धी वाटी आपण इथे मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ आपण स्वच्छ धुवून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटासाठी भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून झाल्यानंतर आपण डाळ शिजवताना आपण अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे, अर्धा चमचा जिरे आणि 1 चमचा आपण इथे तेलाचा वापर करून डाळ मऊसर अशी शिजवून घेतलेली आहे. तर इथे आता डाळ शिजवून झाल्यानंतर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर इथे आपण खलबत्त्यामध्ये हे वाटण तयार करून घेणार आहोत. अर्धी वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा. ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते. अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर केलेला आहे. 3 ते 4 लसूण पाकळ्या. पाण्याचा वापर न करता आपण इथे आता हे वाटण छान खलबत्त्यामध्ये असं कुटून घेणार आहोत. तुम्हाला जर खलबत्ता नसेल तुमच्याकडे तर हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने पाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता फोडणी तयार करून घेणार आहोत. पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर 3 ते 4 लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 1 लाल मिरचीचा वापर करणार आहोत. तर इथे आपण आता खमंग अशी फोडणी तयार करून घेणार आहोत. फोडणी छान खमंग अशी तयार करून झाल्यानंतर आपण 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. इथे 3 ते 4 कढीपत्त्याच्या पानांचा वापर केलेला आहे आणि 1 बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. तर इथे मस्त खमंग अशी फोडणी तयार करून झालेली आहे. फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे, म्हणजे फोडणी छान खमंग तयार होते. तर इथे आता टोमॅटो आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. एकदा अशा पद्धतीने 2 डाळी मिक्स करून हे वरण बनवून बघा. अतिशय चविष्ट हे वरण तयार होतं. तर इथे आता टोमॅटो छान परतवून झालेला आहे. टोमॅटो परतवून झाल्यानंतर आपण इथे जे खलबत्त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे, ते आपण आता फोडणीमध्ये परतवणार आहोत. फोडणी करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण हे फोडणी छान खमंग अशी तयार करून घेणार आहोत. तर इथे आता खोबऱ्याचं वाटण छान आपण फोडणीमध्ये परतवून झालेलं आहे. पाव चमचा आपण इथे आता हळदीचा वापर करणार आहोत. लक्षात ठेवा डाळ शिजताना सुद्धा आपण हळदीचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे आपण इथे फक्त फोडणीमध्ये रंग छान येण्यासाठी आपण इथे पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे. हळद आता फोडणीमध्ये परतवून झालेली आहे. तर इथे आता फोडणीमध्ये आपण हळद परतवून झालेली आहे. हळद परतवून झाल्यानंतर आपण डाळ जी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे ती आपण फोडणीला देणार आहोत. मस्त खमंग अशी ही डाळ तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने हे खमंग फोडणीचं वरण बनवून बघा. तर इथे आता डाळ आपण फोडणीला दिल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण डाळ शिजवून घेतली त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करून इथे पातेलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता इथे वरण कितपत तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. डाळ एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. तर इथे आता डाळ ढवळून झाल्यानंतर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर वरण एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. वरण ढवळून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटासाठी आता उकळून घेणार आहोत, म्हणजे मस्त असं सर्व फोडणीचा स्वाद छान वरणामध्ये उतरतो. तर इथे आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण वरण छान उकळून घेणार आहोत. नक्कीच 2 घास जास्त जेव्हा असं हे फोडणीचं वरण तयार होतं. नक्की एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं वरण बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर इथे आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. गॅस बंद करायचा आहे. मस्त खमंग असं वरण तयार करून झालेलं आहे. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.